आज बघा आपण ताज्या ताज्या हिरव्यागार घोसावळ्यांची भजी करणार आहोत आणि घोसावळ्याची भजी खायला खरंच खूप छान लागते आणि बघू शकता किती मस्त तयार झालेली आहे। नेहमी आपण कांदा भजी, मिरची भजी, वडापाव करतो, पण घोसावळ्याची भजी जास्त बनवत नाही। तर त्यासाठी आज बघा मी छान अशी घोसावळ्याची भजी करणार आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट अशा या घोसावळ्याची भजी तयार झालेली आहे। बघूनच खावंसं वाटतं अशी भजी आपण बनवलेली आहे। तर अशा पद्धतीने आज आपण घोसावळ्याची भजी कशी बनवायची हे बघूया आणि त्यासाठी आपल्याला घोसावळे लागणार आहेत। तर बघा मी शेतामध्ये गेले होते आणि तिथे घोसावळ्याचं वेल होतं आणि तिथले मी घोसावळे छान असे ताजे ताजे छोटे छोटेच काढून आणले होते। फक्त भजी करण्यासाठी मी इथं 4च घोसावळे घेतलेले आहेत आणि मस्त ताजे छोटे छोटे आकाराचे घोसावळे होते। तर बघू शकता अशा पद्धतीने बघा 4च घोसावळे मी घेतलेले आहेत आणि आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया। नमस्कार मंडळी, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण घोसावळ्याची भजी करणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। इथे बघा सुरुवातीला घोसावळे स्वच्छ असं पाण्यामध्ये मी धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे घोसावळे छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत। ह्या घोसावळ्याची तुम्ही भाजी पण करू शकता, पण आज मी खास भजी करण्यासाठी हे घोसावळे घेऊन आलेले आहेत। आणि आता बघा अशा पद्धतीने पातळ पातळ चिप्स याचे तयार करायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, एकदम मध्यम साईजमध्ये आपल्याला हे घोसावळे छान असे कट करून घ्यायचे आहेत। अशा आकाराचे बघा सर्व घोसावळे मी कट करून घेतलेले आहेत गोल साईजचे। तर आता आपल्याला भजी बनवायला घ्यायची आहे। तर भजी बनवण्यासाठी बघा इथे सुरुवातीला मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत। सोबतच मी थोडासा जिरे घातलेला आहे आणि थोडासा ओवा जिरे घातल्याने छान अशी भजीला चव येते। सोबतच बघा चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त आपण हा ठेचा बनवून घेतलेला आहे हिरवी मिरचीचा। आता बेसनचं पीठ आपल्याला कालवायला घ्यायचं आहे। इथे बघा मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी भरून आपल्याला बेसनचं पीठ घालायचं आहे। आता बेसनचं पीठ आपलं घातलेलं आहे बघा, याच्यामध्ये वाटून घेतलेला ठेचा घालायचा हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे। आता चमच्याभर आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायचे, सोबतच थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडासा आपला खाण्याचा सोडा घालायचा म्हणजे भजी छान अशी फुलते। तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे। 1 वाटी बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ। हिरवी मिरचीचा ठेचा करताना आपण याच्यामध्ये मीठ घातल्यामुळे इथं आपण मिठाचा वापर केलेला नाही। मिठाचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर आता आपल्याला हे पीठ छान असं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे, कालवून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता तांदळाचं पीठ आणि बेसन आपण सर्व मिक्स करून घेत आहोत। सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ छान असं कालवून घ्यायचं। एकदमच पाणी घातल्याने पीठ पातळ होतं, त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ छान असं आपल्याला कालवून घ्यायचं आहे दाटसर। इथे तुम्ही बघू शकता अजून आपलं पीठ थोडंसं घट्ट आहे, तर याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ओतून घेऊया आणि पीठ छान असं एकजीव करून घेऊ। आणि तुम्ही बघू शकता मस्त छान असं आपलं इथं पीठ भजी करण्यासाठी तयार होत आलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला पीठ पाहिजे, जास्त घट्ट पण करायचं नाही आणि किंवा जास्त पातळ पण करायचं नाही। बटाटा वडा करण्यासाठी बघा जशा पद्धतीचं आपण पीठ कालवून घेतो वडे करताना, त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला इथं कालवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता इथं पीठ छान असं आपलं कालवून झालेलं आहे भजी करण्यासाठी। थोडंसं चमच्याने मी तुम्हाला दाखवते, हे बघा जवळून दाखवते। अशा पद्धतीने आपण बेसनचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला भजी बनवायला घ्यायचं आहे। तर इथे मी पीठ काय रेस्ट करायला ठेवणार नाही, तर आता आपण लगेच भजी बनवायला घेऊया।
तर आता बघा याच्यामध्ये थोडंसं किंचित मी तेल ओतलेलं आहे. तेल ओतल्यानंतर परत एकदा आपल्याला हे पीठ छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तेल ओतल्याने भजी आपली छान अशी हलकी फुलकी आणि खुसखुशीत तयार होते. तर इथे बघा आपलं पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे, तेलामध्ये कालवून झालेलं आहे. तर आता भजी बनवायला घेऊया. तर आता आपण कट करून घेतलेले गोसावळे या पिठामध्ये टाकूया आणि पिठामध्ये छान असं आपल्याला हे घोसावळे बुडवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे घोसावळे आपल्याला बेसनच्या पिठामध्ये छान असे बुडवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला भजी करण्यासाठी सोपं जातं. तर आता बघा चमचा घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते. एक एक घोसावळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला तेलात सोडायचं आहे. तुम्ही बघू शकता. त्यासाठी सुरुवातीला थोडेसे घोसावळे मी पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. तर आता भजी तेलात सोडून घेऊया. इथे बघा मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे आणि आता चमच्याच्या साहाय्याने एक एक करून बघा आपल्याला अशा पद्धतीने हे घोसावळीची भजी तेलामध्ये सोडायची आहे. बघू शकता तुम्ही. घोसावळ्याची भजी सोडताना चमच्याने सोडायचं, हात पण खराब होत नाही आणि अशा पद्धतीने छान असं एक सलग आपली ही घोसावळीची भजी तेलात तळली जाते. तर अशा प्रकारे हे भजी आपण तेलामध्ये सोडून घेत आहोत. तर आता काय करायचं, भजी तेलात सोडल्यानंतर 1 ते 2 मिनिट आपल्याला खालची बाजू मध्यम गॅसवरती छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. खालची बाजू फ्राय झाल्यानंतर मगच वरच्या बाजूने आपल्याला पलटून घ्यायची आहे. जोपर्यंत कढईपासून भजी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला इथे हलवायचं नाही. तेलातून भजी छान अशी वर तरंगत आल्यावरच आपल्याला ही भजी छान अशी पलटून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपली भजी छान अशी खालच्या बाजूने फ्राय झालेली आहे. तर वरच्या बाजूने आपण पलटून घेऊया. सुरुवातीला किती छोटे दिसत होते, आता थोड्याशा फुललेल्या आहेत. तर आता बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला ही भजी छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे. आणि जवळून दाखवते, तुम्ही बघू शकता घोसावळ्याच्या भजीचा कलर किती छान आलेला आहे आणि मस्त छान आपण इथे तळलेला पण आहेत. तुम्हाला जर इथे हिरव्या मिरच्या घालायच्या नसतील तर तुम्ही इथे लाल तिखटाचा वापर करू शकता. परत तुम्हाला अजून धने पावडर, जिरा पावडर काय घालायचं असेल यामध्ये तुम्ही घालू शकता. तर आपण इथे धने पावडर घातलेले नाहीत, फक्त जिरे आणि ओवा आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून आपण याचं वाटण तयार केलं होतं भजी बनवण्यासाठी. आणि आता तुम्ही बघू शकता आपले भजी छान इथं तळलेले आहेत आणि ताटामध्ये आपण काढून घेतलेले आहेत. किती सुंदर असे आपण हे भजी बनवलेले आहेत, बघू शकता. तर ताटामध्ये काढून घेतलेले आहे. तर आता बाकीचे भजी आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया. तरी ते बघा अशा पद्धतीने एक एक करून भजी आपण चमच्याच्या साहाय्याने तेलामध्ये सोडलेली आहे. खालची बाजू आता आपली इथं फ्राय झालेली आहे. तर वरच्या बाजूने आपल्याला पलटून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि नंतरने बघा मध्यम आचेवरती आपल्याला या भजी छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त छान असा आपला भजीचा कलर बदललेला आहे बघा. आणि मस्त सोनेरी रंगावरती खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत या भजी आपण तळून घेतलेले आहेत, बघू शकता. तर आता काढून घेऊया. अशा पद्धतीने बघा बाकीचे भजी पण आपण तेलामध्ये छान अशा तळून घेऊया. तर इथे बघू शकता सर्व भजी आपण इथे तळून घेतलेल्या आहेत. जास्त काही वेळ पण लागत नाही आणि 4 घोसाळ्यामध्ये बघा आपण ताट भरून अशा भजी बनवलेल्या आहेत. हातात तुम्हाला घेऊन दाखवते, आवाज पण तुम्ही बघू शकता. मस्त अशा आपण कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत घोसावळ्याचे भजी छान अशा चविष्ट बनवलेल्या आहेत. एक भजी तुम्हाला मी दाखवते, बघू शकता मस्त छान अशी आतून पण तळलेली आहे. तर घोसावळ्याची भजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा गरम गरम भजीची खायला छान लागते. थंड झाल्यानंतर काय होतं, आतमध्ये घोसावळा असल्यामुळे भजी नंतरने आतमधून ओलसर होते. त्यासाठी जेव्हा तुम्हाला घोसावळ्याची भजी करायची असेल तेव्हा तुम्ही
घोसावळ्याची भजी गरम गरम बनवून लगेच खावा, म्हणजे तुम्हाला भजी छान अशी खाताना कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते. जसं जसं वेळ जाईल, जसं जसं भजी थंड होईल, तसं भजी नरम होते आणि भिजल्यासारखी दिसते. त्यासाठी गरम आणि खुसखुशीतच ही भजी खायला छान लागते. अशा पद्धतीने बघा, आज आपण मस्त अशी चविष्ट घोसावळ्याची भजी बनवलेली आहे. एक भजी तुम्हाला मी मोडून दाखवते. आवाज तुम्ही बघू शकता. बाहेरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट अशा या भजी आपण तयार केलेल्या आहेत. बघता क्षणी खाऊ वाटतं. मस्त छान असं गरम गरम चहासोबत गरम गरम भजी खायला खरंच खूप छान लागते. नेहमी आपण कांदा भजी, मिरची भजी, वडापाव करतो, पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा घोसावळ्याची भजी बनवून नक्की बघा, तुम्हाला खरंच आवडेल. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.